म्हणजे इराण सोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासात अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील राजकीय आणि लष्करी संबंधांमध्ये एक मोठी आणि अनपेक्षित दरी निर्माण झाल्याचं चित्र समोर आलंय. 28 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू झालं तेव्हा दोन्ही देशांचं उद्दिष्ट इराणच्या आण्विक क्षमता नष्ट करणं आणि सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा घेऊन तिथं लोकशाही असणारा बदल घडवणे हे होतं. मात्र 20 मार्च 2026च्या घडामोडींनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील युद्धाची दोघांबद्दलची उद्दिष्ट ठळक झाली आहे आणि याच मतांना घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीतून सगळ्यांना असं दिसून येतंय की इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धात दोघांचंच काहीतरी बिनसलंय. आज या व्हिडिओमध्ये आपण या दोघांचंच नेमकं काय बिनसलंय आणि त्यांची युद्धाबद्दलची उद्दिष्ट का बदलतायत आणि आतापर्यंत या युद्धात दोन्ही देशांना काय साध्य झाले हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे इराण विरुद्धच्या सुरू असलेल्या युद्धात गेल्या काही तासात अमेरिका आणि इस्रायल या दोन मित्र देशांच्या भागीदारीमध्ये पडलेली फूट आता जगासमोर उघड झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील मतभेदांचे स्पष्ट संकेत 20 मार्च 2026 रोजीच्या घडामोडींमधून मिळाले. या संघर्षाचं मुख्य कारण इराणचं दक्षिण पार्स हे जगातील सगळ्यात मोठं नैसर्गिक वायू क्षेत्र ठरलंय. इस्रायलने अमेरिकेला कोणतीही पूर्वकल्पना न देता या वायू क्षेत्रावर भीषण हल्ला चढवला, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधील बैठकीत स्पष्ट केलं की त्यांनी नेतन्याहू यांना असं न करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु तरीही इस्रायलने हे पाऊल उचललं. त्यानंतर ट्रम्प यांनी जाहीरपणे या हल्ल्यापासून अमेरिकेला दूर केलं आणि मुलाखतीत या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही असं सांगून त्यांनी नेतन्याहू यांच्या आक्रमक भूमिकेबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दुसरा महत्वाचा संकेत अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांच्या विधानातून मिळालाय. त्यांनी संसदेच्या सुनावणी दरम्यान अधिकृतपणे कबूल केलं की अमेरिका आणि इस्रायल यांची युद्धातली उद्दिष्ट आता वेगळी आहेत. ट्रम्प यांच्यासाठी हे युद्ध केवळ इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट करणं, त्यांची बॅलिस्टिक मिसाईल निकामी करणं आणि नौदल संपवणं यापुरतंच मर्यादित आहे, जेणेकरून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका टळेल. त्याउलट नेतन्याहू यांचं राजकारण हे रिजिम चेंज म्हणजेच इराणमधील सत्ता सगळी उलटवून टाकणं आणि इराणच्या आर्थिक कणा असलेल्या ऊर्जा पायाभूत सुविधांना उद्ध्वस्त करणं ही आहे. या युद्धात असं दिसून येतंय की ट्रम्प यांना हे युद्ध लांबवायचं नाहीये, कारण जगात तेलाच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत येणाऱ्या निवडणुकांचा दबाव त्यांच्यावर आहे. म्हणूनच त्यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत असे संकेत दिले आहेत की अमेरिकेला आता आपली लष्करी मोहीम आटोपती घेण्याच्या विचारात आहे. त्यासोबतच या मतभेदांचा तिसरा पदर म्हणजे इराणमधील भविष्यातील शासन व्यवस्था. ट्रम्प यांनी इराणी जनतेला स्वतःचं सरकार बदलण्याचं आवाहन केलं असलं तरी ते तिथं दीर्घकाळ अडकून पडण्यास इच्छुक नाहीयेत. मात्र नेतन्याहू हे 40 वर्षांपासून त्यांच्या कट्टर शत्रूला म्हणजेच इराणला कायमचं संपवण्यासाठी जमिनीवर सैन्य उतरवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. अमेरिकेनं इराणवरील तेल निर्बंध शिथिल करण्याचे संकेत देऊन जागतिक बाजारपेठेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला, तर इस्रायलने इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले करून पुन्हा तणाव वाढवला. हे विरोधाभासी निर्णय दाखवून देतात की दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आणि विश्वासाची कमतरता निर्माण झाली. ट्रम्प यांनी नाटो देशांना भित्री म्हणून हिणवत असतानाच नेतन्याहू यांनी आम्ही कोणाच्याही सांगण्यावरून वागत नाही असा पवित्रा घेतल्यामुळे या दोन महासत्तांमधील युद्धकाळातील युती आता एका नाजूक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यासोबतच या युद्धातील आणखी एक गोष्ट म्हणजे इराणचं भौगोलिक स्वरूप आणि त्यांची लष्करी क्षमता. इराण हा इराकपेक्षा तिप्पट मोठा आणि डोंगराळ प्रदेश असलेला देश आहे. तिथं जमिनीवर युद्ध करणं म्हणजे दुसऱ्या व्हिएतनामला आमंत्रण देण्यासारखं आहे, असा इशारा पेंटागॉन मधील अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिलाय. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांनी संकेत दिलाय की सध्याची हवाई मोहीम इराणच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमतेला हवा तसा फटका बसवत आहे. जर हवाई हल्ल्यांनीच इराणचं नौदल आणि हवाई दल उद्ध्वस्त होत असेल तर मग हजारो पायदळ सैनिक पाठवून धोकापत करण्याची गरज कशाला आहे, असा तर्क ट्रम्प प्रशासन लावताना दिसतोय. तसेच जमिनीवरील कारवाईमुळे इराणमधील सामान्य जनता जी सध्या राजवटी विरुद्ध आहे ती परकीय आक्रमणामुळे पुन्हा आपल्याच सरकारला पाठिंबा देऊ लागेल अशी भीती अमेरिकेला वाटते. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जमिनीवरील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर एकमेकांना भिडतील, ज्याचा थेट परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होईल. इराणने आधीच होर्मुझची सामुद्रधुनी काही देशांसाठी बंद केली आहे. जर अमेरिकेने जमिनीवरून आक्रमण केलं तर इराण, सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांच्या तेलविहिरींवर मोठे हल्ले करू शकतो. त्याचबरोबर ट्रम्प यांना हे चांगलं ठाऊक आहे
की अमेरिकन जनतेला इराणमधील लोकशाहीपेक्षा पेट्रोलचे स्वस्त दर अधिक महत्वाचे वाटतात, म्हणूनच ते केवळ टार्गेटेड स्ट्राईक्सवर भर देत आहेत. पण यात इस्रायलचं उद्दिष्ट मात्र पूर्णपणे वेगळं आहे. पंतप्रधान नेत्यानाहू यांना वाटतं की जर आता इराणमध्ये जमिनीवर सैन्य उतरून तिथली इस्लामिक राजवट मुळासकट उपटून टाकली नाही तर काही वर्षात इराण पुन्हा उभा राहील. या फरकामुळेच ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना स्वतःच्या मर्यादेत राहण्याचा इशारा दिलाय. अमेरिकेचं उद्दिष्ट हे मॅक्सिमम प्रेशर देऊन इराणला वाटाघाटींच्या टेबलावर आणण्याचं आहे, तर इस्रायलचा दृष्टिकोन थेट टोटल वॉर असा आहे. या दोन्ही देशांमधला वाद आता चव्हाट्यावर आल्याने युद्धाच्या पुढील दिशेवर मोठा प्रभाव टाकणार आहे. मात्र आतापर्यंत घडलेल्या युद्धात दोन्ही देशांना नेमकं काय साध्य झालंय हे आपण बघूया. आतापर्यंतच्या युद्धात लष्करी दृष्ट्या दोन्ही देशांनी मोठं यश मिळवलंय, हे नाकारता येणार नाही. युद्धाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या अचूक हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि अनेक वरिष्ठ लष्करी कमांडर मारले गेले. याला डिकॅपिटेशन स्ट्राईक असं म्हटलं जातंय, ज्यामुळे इराणची निर्णय घेण्याची साखळी विस्कळीत झाली. अमेरिकन सेंट्रल कमांडच्या आकडेवारीनुसार इराणचे 80% अधिक बॅलिस्टिक मिसाईल नष्ट करण्यात आले आणि त्यांचं नौदल पूर्णपणे निकामी झालंय. इस्रायली हवाई दलाने इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला S-300 आणि S-400 इतक्या प्रभावीपणे उद्ध्वस्त केले की आता अमेरिकन बनावटीची धोकादायक विमानही इराणच्या आकाशात बिनधास्त फिरतात असं अमेरिका सांगताना दिसतोय. हे यश दिसायला मोठं असलं तर याच यशामुळे आता दोन्ही देशांमधील मतभेद टोकाला गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा विजयाचा अर्थ मोहीम फत्ते असा आहे, कारण त्यांनी इराणची अण्वस्त्र बनवण्याची क्षमता 10 वर्ष मागे ढकललेली आहे आणि त्यांच्या मिसाईलचा धोका कमी केलाय. ट्रम्प यांना आता हे युद्ध थांबवायचं आहे, कारण जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $120 पार गेले आहेत, ज्यामुळे अमेरिकेत महागाई वाढण्याची भीती आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार इराणचे लष्करी सामर्थ्य संपवणं हेच मुख्य काम होतं आणि ते साध्य झालं. त्यांना आता इराणमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी किंवा तिथली राजवट बदलण्यासाठी अधिक वेळ आणि पैसा खर्च करायचा नाहीये. आतापर्यंतच्या युद्धात अमेरिकेनं इराणचे दहशतवादी गट म्हणजेच हिजबुल्ला आणि हुती यांना कमकुवत करण्यात यश मिळवलंय, तर इस्रायलने इराणच्या नेतृत्वावर वार केलाय. परंतु जमिनीवर सैन्य उतरवण्याच्या मुद्द्यावरून हे दोन्ही देश आता समोरासमोर आले आहेत. इस्रायलला वाटतंय की आताच संधी आहे जेव्हा इराण पूर्णपणे कोलमडलेला आहे, म्हणून जमिनीवरून आक्रमण करून ताब्या घ्यावा. पण ट्रम्प यांना दुसरा अफगाणिस्तान नकोय. याच कारणामुळे युद्धाच्या सुरुवातीला खांद्याला खांदा लावून लढणारे हे दोन देश आज एकमेकांच्या चालींवर शंका घेत आहेत. तर तिकडे अमेरिकेने आता इराणवरील तेल निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत, जे इस्रायलच्या धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहेत. थोडक्यात लष्करी उद्दिष्ट साध्य झाली असली तरी राजकीय एंड गेम काय असावा यावर एकमत नसल्यामुळे या दोन महासत्तांमध्ये आता मोठं बिनसलेलं दिसून येत आहे. बाकी मंडळी, या दोन्ही देशांच्या बिनसण्यावर तुमचं काय मत आहे? इस्रायल सत्ता पालट केल्याशिवाय माघार घेईल का? याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.